जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं और आने वाले साल में आपको इतनी खुशियां मिले। प्रत्येक आमचा जरा एक्सपर्ट आहे या बाबतीत। मामा आणि मावशी मटणाची तयारी करतात। माझी कुकी आलेली आहे आणि मी तिला भेटायला जाते। तर मी आता मम्मीच्या बर्थडेची तयारी करते आणि बघा सगळ्यांचे व्हिडिओज चालू आहेत बनवायचे। आता तेजूचा व्हिडिओ बनवला, ही पण तेजूच आहे। माझा अवतार झालाय तर त्याला बघा पिंपल्स गाव। तर इथे आमची तयारी चालू आहे हे प्रोजेक्टर चेकिंगची। तर प्रतीक आणि सौरभ ते काम करतोय। प्रतीक आमचा जरा एक्सपर्ट आहे या बाबतीत। हे बघा मी नाचवलं बोलते। तू आहेस ना ती सौरभचा मित्र। बाई माझे डॉक्युमेंट्स कशा। माझी कुकी आलेली आहे आणि मी तिला भेटायला जाते। व्हेरी शी हे बघा काम करी। हे बघा बोल ब्लॉग करते। अगो कल मला ओळखलं, रडून आली माझ्याकडे लगेच। तर इथे खोबरं किसायचं हे चाललंय काम, बहिणी करतायत। फुटू दे ते चालू आहे ही मटणाची तयारी। मटणाची मामा आणि मावशी मटणाची तयारी करतात। सी द कलर। तर आता काम सुरूच आहे डेकोरेशनचं। ताईने तर फुल बलूनचाच ड्रेस घातलाय कलरचा। मुद्दा म्हणून हा कलर घालून आले। ताईलाच उभे करूया डेकोरेशन। काय त्याची तुमचं काय मत आहे ताईच्या ह्याच्याबद्दल, आउटफिट बद्दल? तर ऑलमोस्ट होत आलंय सगळं आणि किती कष्ट दाजी घेत आहेत। सौरू आणि आता सुधीर आमच्या कामाला हात लावतोय। नेत्रा तिकडे काय करते, शायनिंग मारते। तर इथे चालू आहे काम, मामा करतोय, जोधू मामा, विलास मामा, दाजी, सुधीर आणि आमचे काकाश्री आणि चिल्लर बिल्लर। हो तू पण। तर मी आता खालती जाते आणि मग दाखवते सगळं। हो येस आपको जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं और आने वाले साल में आपको इतनी खुशियां मिले कि खुशी के मारे आप खुश हो जाओ। क्या बोलते हो? हैप्पी बर्थडे टू यू। शुभेच्छा। आमची आई छान छान जेवण मस्त बनवते।
गाड्या, मामीकडे किडीच्या काड्या, मामीच्या घरात पण द्या. आईचा 50वा वाढदिवस आहे. तिला मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि मी एका छोट्या कवितेला सुरू करते. आजीची माया असते अशी मनाच्या कुठलीच जपून ठेवावी जशी. आजीची माया असते अशी तू जशी. आजीची माया असते अशी मुलाची गोडी वाढवावी जशी. हॅपी बर्थडे आई. धन्यवाद. आमच्या आत्याचा बर्थडे आहे 15 तारखेला. 50वा बर्थडे आहे. भरपूर शुभेच्छा. आम्हाला 50व्या वाढदिवसाच्या आमच्या सपकाळ परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. त्यांची आज आमच्या मामींचा 50वा वाढदिवस आहे. उगवता सूर्य त्यांना आशीर्वाद. व्हेरी हॅपी बर्थडे मामी. तुझा जन्मदिवस आज आम्ही साजरा करायचा ठरवला आहे. तो पण 50वा. आम्हाला विश्वासच बसत नाही खरं तर तू 50 वर्षाची होत आहेस म्हणून. तरी पण आम्ही एक एन्जॉयमेंट करायचं सर्वांनी म्हणून तुझा वाढदिवस साजरा करायचा ठरवला आहे सगळी फॅमिली. तरी तुला जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अशी एकदम निरोगी आयुष्य तुला लाभो. आम्ही हा 50वा वाढदिवस तुझा साजरा करतो. हा वाढदिवस साजरा करण्याचं कारण म्हणजे आम्हाला अशी कधी संधी मिळाली पण काहीतरी चुकलं असेल तर माफ कर. पण तुला वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. तू आम्हाला मावस घेऊन भाऊ. आम्ही सगळे मावस घेऊन भाऊ 6 जण आहोत. तरी पण असं कधी वाटलं नाही की आम्ही मावस. तिला जगात वारी ताई माझी. तिला लाख लाख शुभेच्छा. माझ्या ताईचा 15/9/2024ला बर्थडे आहे. तिला मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि माझी जशी मोठी ताई आहे तशीच मला एक प्रकारची माझी मोठी बहीण आहे असं मला वाटतं. नेहमी वाटतं असं दुःखात मला नेहमी साथ देणारी, काहीतरी माझ्यावर अडचण येणारी, मला दुःखातून सावरणारी माझी मोठी ताई म्हणजेच माझी नणंद. तिला मनापासून आभाळ एवढे शुभेच्छा वाढदिवसाच्या. नमस्कार. नात्याला एक ओढं पडावं अशी काही माणसं असतात आणि खूप मोठं भाग्य असतं जेव्हा ते आपल्या सोबत असतात. नमस्कार आई साहेब. तुम्हाला तुमच्या सुवर्ण वाढदिवसानिमित्त खूप उदंड आयुष्याच्या अनंत अनंत शुभेच्छा. आई तुमच्याबद्दल सांगायचं झालं तर जसं तुम्ही नेहमी म्हणता की तू माझा फक्त जावई नाही आहेस तर मुलगा म्हणते मी. आज खरोखर सांगावं असं वाटतं की त्या शब्दासारखं तुम्ही वागता. धन्यवाद त्याबद्दल. सर्वच कर्ज फेडता येत नाहीत त्यामध्ये तुमचंही आहे असं मी मानतो. आणि तुमची माया तुमचं मार्गदर्शन आमच्यावर असंच राहो हीच प्रार्थना. आणि तुम्हाला दंड निरोगी आणि तुमचा येणारा प्रत्येक दिवस हा आनंदाचा जाओ हीच ईश्वराची प्रार्थना. धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा. तर आता मी तुझ्या वेळाअभावी मोजके शब्द बोलतो. तर तू खूप उत्तम गृहिणी आहेस. आम्हा सर्वांना चांगलं सांभाळतेस, सर्वांची आवडनिवड जपतेस. किस्सा सांगायचं झाला तर मला पहिलीत असताना घटक चाचणीमध्ये ड श्रेणी होती आणि पण तू माझा चांगला अभ्यास घेतलास व मला पुढे मग 6 महिन्यापासून सर्व विषयामध्ये अ श्रेणी मिळाली. तर त्यात खूप मोठा वाटा आहे पूर्ण त्याच्यामध्ये आतापर्यंत. तर आता इतकंच बोलतोय आणि परत एकदा शुभेच्छा तुला आणि तुला उदंड आयुष्य लाभू दे आणि उत्तम तुला आरोग्य लाभू दे हीच ईश्वराची प्रार्थना. थँक्यू. चलो अब बाकी सब आओ वीडियो बना. चलो बाय बाय. हॅपी बर्थडे मम्मा. चलो चालू. तर आता मी बोलणार आहे. दिली गाय तुमचे हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू मम्मा. हैप्पी बर्थडे टू यू मम्मड्या. हैप्पी बर्थडे टू
तेव्हा मम्मी पप्पा माझ्यासोबत डान्सच्या म्हणजे स्पर्धांना यायचे आणि मम्मीला मेकअप किंवा ह्याची आवड नाही फारशी, म्हणजे स्वतःला ती कधीच अशी ट्रीट करत नाही, म्हणजे मेकअप लावायचा लिपस्टिक लावायचं असं कधीच केलं नाही तिने. पण तिने लहानपणी माझ्यासाठी हे सगळं शिकले, म्हणजे माझ्या लहानपणी तिने हे सगळं माझ्यासाठी शिकली, म्हणजे करत गेली बघून बघून. तर तिने माझे हेअर्स केले आहेत, म्हणजे वेगळी हेअरस्टाईल करणं, मेकअप करणं, हे सगळं तिने माझ्यासाठी केलं. तिला आवड नसूनही तिने माझ्यासाठी केलं. आणि ती प्रत्येक लेकाला त्याच्या आईसाठी किंवा लेकीला तिच्या आईसाठी खूप आवडत असेल आणि ते लोक खूप रिलेट करतात त्या कवितेला. त्यामुळे मी तिला ही कविता ऐकून दाखवते. आणि बाकीच्यांनी माझा आवाज खूप म्हणजे ह्या बाबतीत खूप खराब आहे, बेकार आहे, त्यामुळे हसू नका. मम्मीसाठी ही कविता आहे, तर मम्मी ऐक आणि तुला आवडली तर सांग. तर मी स्टार्ट करते कविता. हंबरून वासराली सटती जेव्हा गाय, तवा मला तिच्या मध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय, हो दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या होता जवाताना, दुष्काळात मायाचा माझा आटला होता पाना. आया बाळा सांगत होता जवाताना, दुष्काळात मायाचा माझा आटला होता पाना. पिठामंदी पाणी टाकू मला भासते माझी माय, तवा मला तिच्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय, हो दिसती माझी माय. कान्या काट्या वेचायला माय जाई राणी, पायात नसे वाण तिच्या फिरे आणि वाणी. काट्या कुट्या कुट्यालाही तिचं मानत नसे पाय, तिच्यामध्ये काट्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. की जेव्हा सौरभ जन्माला आला आणि त्याला मम्मीची जास्त गरज होती, तेव्हा पण मी त्याला साईडला करायची आणि मम्मी मला घ्यायची, कारण की मला मम्मीची खूप जास्त ओढ होती. लहानपणी मी कोणाकडेच जायची नाही असं मला मामा सांगतो, आई सांगते, म्हणजे माझी आजी सांगते की मी कोणाचा हात लावून घ्यायची नाही, मी फक्त मम्मीलाच अशी कवटाळून बसायची आणि मम्मीच हवी असायची. परत मी म्हणजे दादासोबत गावी जायला निघाले होते एकदा आणि मम्मीची सवय होती मला लहानपणी. तर मग तेव्हा पण मी मला म्हणजे बसमध्ये बसली होते ट्रॅव्हल्समध्ये आणि मी त्याला सांगितलं की मला घरीच जायचं, मला मम्मीची खूप जास्त आठवण येते अशी, म्हणजे मला मम्मीची खूप जास्त ओढ आहे. पप्पा आहेतच पण पप्पांपेक्षा मला मम्मीची जास्त ओढ होती लहानपणापासून. तर आता एवढंच इथेच बोलते आणि बाकीचं सगळं समोर बोलेल. तर मम्मी खूप 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 लव यू, आय लव यू, वी लव यू. आम्ही सगळे तुझ्यावर भरभरून प्रेम करतो आणि तुला माहितीच आहे. तर तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा परत एकदा देते मी. आणि आपण हा 50वा नाही 75वा पण करूच बर्थडे आणि 75वर सोबत 100वर 200 म्हणजे माझं आयुष्य पण तुला लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे माझी आणि म्हणजे सौरभची आणि ताईची आमच्या सगळ्यांची. तू खूप जास्त जग आणि खूप खुश राहा आणि रट्टेपणा करू नकोस आजार काढल्यावरती. आणि मी लव यू. बस झाला तर इथेच व्हिडिओ थांबवते आणि लाडक्या मम्मीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 50वा वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा. 50 वर्ष झाली पण तू अजूनही ती लहान बाळासारखीच आहेस, एकदम निरागस. कधी कोणाबरोबर भांडण नाही, काही नाही, नुसतं आपलं मस्ती करणं. मला असं वाटतं नभा तुझ्याकडूनच मस्ती करायला शिकली आहे. तर तुझ्याबद्दल खूप सारं बोलण्यासारखं आहे आणि असं धडधड बोलता नाही येणार मला, म्हणून बरंच काही काही लिहिलं आहे मोबाईलमध्ये. की तू स्टेशनपर्यंत दूरपर्यंत जाऊन गहू तांदूळ शोधून आणायचेस की जेणेकरून किलोमध्ये 1 रुपया वाचेल आणि असे पैसे वाचतील. तुझ्या वजना एवढं ओझं तू वाहून घेतलंस. मी 93
पहिलीपासून मुंबईत राहते आणि तिने पहिल्यांदा जे हॉटेलमध्ये जेवली आहे ते माझ्या लग्नाचा बस्ता काढायच्या वेळेला ती जेवली आहे. ते पण आम्हाला बराच वेळ लागत होता बस्ता काढताना, तर तेव्हा ती जेवली होती. तर आमच्या चाळीमध्ये दुसरी गोष्ट म्हणजे एक बाजू ही झाली, नंतर दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या चाळीत जेव्हा पूजा असते त्यानंतर सगळ्या पूर्ण स्वयंपाकाची जबाबदारी, मोठी जबाबदारी म्हणजे किती सामान लागणार आहे, कसं करायचं, नियोजन कसं असणार आहे, किंवा एक स्पेशली गोष्ट सांगावीशी वाटते की कुकरमधला भात तर सगळ्यांनाच जमतो, म्हणजे कारण तो काय म्हणजे खूप एक 10-20 माणसांचा असतो, तो सगळ्यांनाच जमतो. पण 500 माणसांचा किंवा 1000 माणसांचा जेव्हा भात करायचा असतो मोठ्या मोठ्या पातेल्यांमध्ये, मोठ्या मोठ्या भांड्यांमध्ये, तेव्हा मम्मीची ही मोठी जबाबदारी असते कारण तिलाच तो करता येतो. तर मम्मी माझी खूप साधी भोळी वाटते आहे, साधं भोळं तिचं राहणीमान आहे, तरी पण ती उत्तम इंग्लिश बोलते, वाचते सुद्धा. आणि मला कदाचित काही शब्द येत नाहीत किंवा जिथे मी चुकते किंवा मला कळत नसतं तेव्हा मम्मीला ते माहिती असतं. म्हणजे ती इतकी सुंदर, इतकी छान इंग्लिश बोलते, तिला समजतं सगळ्या गोष्टींचा. आणि आत्ताच्या पिढीनुसार ती आम्हाला म्हणजे गोष्टी सांगते किंवा आमच्यामध्ये फ्रेंडसारखं आम्हाला सगळं शेअर करते, आम्ही शेअर करतो. अशी माझी कूल मम्मी आहे. आणि तेवढी स्ट्रिक्ट पण आहे ती, म्हणजे पप्पाने जेवढं मारलं नसेल तेवढा आम्ही मम्मीचा मार खाल्लाय. मम्मीला, सौरभला आणि तेजला विचारू शकता. तर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर तिच्याबद्दल काही गोष्टी बोलायचे मला. खरं तर वाढदिवस मित्रांचे, मुलांचे मोठ्या थाटात करतो, परंतु हे विसरतो की जी आपल्यासाठी स्वतःचं आयुष्य काय तर सर्वस्वच अर्पण करते ते आपल्या बायकोचं कौतुक कोण करत नाही किंवा चांगल्या 4 गोष्टी बोलत नाही. पण सविता, मी तुझ्याबद्दल नक्कीच बोलेन. मी जो निर्व्यसनी आहे तो तुझ्यामुळेच आहे. तू मुलांना चांगले संस्कार दिलेस, मुलांना ट्युशन न लावता 10वीपर्यंत तू स्वतः घरात शिकवायची, कोणतेही काम स्वतः जबाबदारी घेऊन निभावून लावायची तुझ्यामध्ये ताकद आहे. जेवण करायचं तर सांगायलाच नको, आत्ता कोणी बोलवलं तर आता जाशील बाबा इकडे जेवण करायला, साखरपुड्याचं म्हणा किंवा आणि कुठल्या कार्यक्रमात नक्की जाणार. तर कोरोना काळामध्ये आम्ही सगळेच आजारी होतो, फक्त तू एकटीच आजारी पडलेली आणि तू आमची एवढी नीट काळजी घेऊन आम्हाला जगवलं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. सर्व नातेवाईक, शेजारी पाजारी यांच्याशी चांगलं नातं टिकून ठेवलं आहे. बोलण्यासारखं खूप होतं, पण दुसऱ्यांना पण बोलायची संधी देऊया. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.